डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कोणत्या पद्धतीने हे रक्तदान शिबिर या ठिकाणी किती वर्षांपासून आयोजन केलं जाते याची आपण आज माहिती घेतोय। ताई, किती वर्ष झाले रक्तदान शिबिराचं आयोजन आपण करतो? जय भीम, नमो बुद्धाय। मी ॲडव्होकेट स्मिता कांबळे, समता सैनिक दल। हे महारक्तदान शिबिराचं आयोजन जे आहे या पवित्र दीक्षाभूमीवरून आम्ही गेले जवळपास 2 वर्षापासून करत आहोत। 2021पासून 2022ला देखील झालं नाही, आता हे 2023 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक अनोखी मानवंदना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक आदरांजली व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व एकत्रित येऊन ब्लड फॉर बाबासाहेब हा उपक्रम या दीक्षाभूमीच्या भूमीमधून आम्ही सुरू केला। आणि आता हा उपक्रम केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर आणि तमाम देशामध्ये हा उपक्रम विश्व लेवलला गेलेला आहे। आणि जवळपास 2021ला या पवित्र दीक्षाभूमीवरून आम्ही 400 ते 450 ब्लड बॅग्स आम्ही शासकीय रक्तपेढीला देण्यात आलेले आहे। 2022ला देखील 500च्या वरती रक्तदात्यांनी रक्तदान या पवित्र दीक्षाभूमीवरून केलं आहे। आणि 2023ला देखील मोठ्या प्रमाणात रक्तदाते या ठिकाणी येऊन रक्तदान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली करतील। दुसरा महत्त्वाचा पॉईंटमध्ये म्हणजे या इथून जे काही रक्तदाते रक्तदान करतात तिथे येथील रक्त फक्त आणि फक्त सरकारी रक्तपेढीला जातं। आणि जे ब्लड फॉर बाबासाहेब ही थीमचा ओरिजिन जे दीक्षाभूमीमधून झालेला आहे, आम्ही समता सैनिक दलाच्या वतीने आव्हान करतो की जिथे जिथे ब्लड फॉर बाबासाहेब म्हणून आयोजक आहे त्या आयोजकांनी देखील त्यांच्या ठिकाणचं रक्त जे आहे ते फक्त आणि फक्त सरकारी रक्तपेढीमध्ये द्यावं। याची विशेषता म्हणजे ह्या ब्लड फॉर बाबासाहेब याचा व्यापार होत नाही आणि ते फक्त रक्त सरकारी रक्तपेढीमध्ये जातं। आणि हेच एक अनोखी आदरांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे। श्रीमंत लोक रक्त विकत घेऊ शकतात, परंतु गरीब आणि गरजू जे असतात, गरजवंत आणि गरीब लोक ते रक्त विकत घेऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांना मोफत रक्त मिळावं म्हणूनच हा अनोखा असा मानवतावादी उपक्रम, जे मानवतावादाचे महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांना अनोखी आदरांजली व्यक्त करण्यासाठी हा समता सैनिक दल, स्मारक समिती, दीक्षाभूमी, आवाज इंडिया TV आणि इतर लोकहितवादी संघटनांनी एकत्रित येऊन या दीक्षाभूमीवरून चालवलेला हा उपक्रम आहे। सकाळी 8 वाजतापासून सुरू झालेला हा रक्तदानाचा उपक्रम संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असतो। वातावरण थोडंसं खराब झालेलं आहे तरीसुद्धा रक्तदाते ह्या पावसामध्ये देखील या ठिकाणी येऊन रक्तदान करीत आहे। त्या क्रायटेरियामध्ये बसायला व अनेक जण वापस जात आहे, कारण अनेकांना BP, शुगर, अन्य आजार असतात, महिलांच्या अनेक समस्या असतात, त्या रक्त देऊ शकत नाही। परंतु रक्तदात्याची संख्या वाढेलच आणि संध्याकाळपर्यंत 700च्याही वरती या ठिकाणी रक्तदान होण्याची शक्यता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून रक्तदाते रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करतात आहे। मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर आलकुंटे, नागपूर, दीक्षाभूमी।